थांबायला नको इथं मग माणसं कसं म्हणल्यावर काय करणार माहीत पण बघा आज लुकीच लावून काय सोयल रे पहिलं वाटतं आता हे काढा कसं काढा की चला आता चला ना पुढे घ्या आता चला आता चला मी मधनं उतरे पक्काच घे गावात माझं ते साईड साईड आले 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 दिसते आयला खरोखर सोहळ्याला आपले जुने नवे ज्येष्ठ कनिष्ठ असे जे लोक आज जमलेले आहेत त्या सर्वांचं आपल्या न्यू सभामध्येवार तालुक्यातर्फे हार्दिक स्वागत. बंधूंनो, आज आपण ज्या हस्तीचा वाढदिवस हा एक आनंद सोहळा आपण जो आपण साजरा करायला लागलो आहोत, तो साजरा करत असताना ती व्यक्ती, ती हस्ती किंवा ते जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तिमत्वानं आपलं तन मन धन संपूर्ण ह्या लाल मातीकरता आयुष्यभर वेचलेलं आहे आणि त्यांच्या हातातून त्यांच्या हाताखालून आज असे अनेक कुस्ती अनेक मल्ल आज आपल्या भारत देशामध्ये नावारूपाला आलेले आहेत. अशा एका व्यक्तिमत्वाचं जे आपणा सर्वांचं दैवत आहे, त्या दैवताचा आज सर्वांनी आपल्या त्यांच्या पुढील आयुष्याकरता त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट आरोग्य लाभो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभण्याकरता आज आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना आपल्या शुभेच्छा आणि आपलं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम प्रकट करण्याकरता आणि त्यांना भावी आयुष्यामध्ये त्यांची कृपाक्षेत्र त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळण्याकरता आपण त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत. वास्तविक हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे की आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण केकवरती फक्त एकच मेणबत्ती लावलेली आहे. एक मेणबत्ती लावायचं एकमेव कारण असं आहे की ती सदैव सदोदित आणि निरंतर तेवढंच राहणारं एक प्रतीक आहे. आणि आपले जे वस्त्राद आहे, वस्त्रांचं वैशिष्ट्य असं आहे की वस्त्राद असणे जेव्हा मी लहान होतो
म्हणजे 50 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने मी वस्त्रदाना पाहिलं आहे ती एक व्यक्तिमत्व, तीच पर्सनॅलिटी आणि तसाच सगळा रूपरेषा आज वस्त्रदानची आहे. याच्यावरून तुम्हाला कल्पना आली की परमेश्वरांची कृपा त्यांच्यावरती उदंड आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वांच्या वतीने त्यांना एक सद्भावना आपण अशा देतोय की तुमचंही आयुष्य, तुमचंही शरीरदृष्टी, तुमचंही सर्व आरोग्य अशाच प्रमाणे आमच्यावरती आशीर्वाद देण्याकरता, आमच्यावरती कृपा ठेवण्याकरता, आमच्यासारख्या लहान प्रमाणात निर्माण करण्याकरता आपण सदैव राहू. आणि हे राहण्याकरता आज आपण आनंद सोहळ्याचा आपण इथे काय केला आहे. आज आपल्या वस्त्रांचं आपल्याला दिसणार सुद्धा नाही, परंतु आज जवळजवळ ते 80-79 वर्षांना पूर्ण झाले, त्या 80 वर्षामध्ये पदार्पण करतायत. त्यांना ते 100च्या वरती जावं आणि त्यांचं एक छत्र आपल्यावरती कायम सुरू राहावं एवढ्या शुभकामना, शुभभावना, सद्भावना, शुभेच्छा ह्या सगळ्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आपण आज काही करून घेत आहोत. तर त्या निमित्तानं सर्वप्रथम आपण आपल्या वस्त्रांचा आता पेटावरती बांधलेला आहे तर त्यांचा हार घालून सर्वप्रथम त्यांना आपण काय करू. तर ते फडके मामा एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी सदैव आपल्या ह्या पैलवानी पेशावरती लहानापासून पोरांच्यापर्यंत अतिशय प्रेम केलेलं आहे आणि त्यांचा विशेष करून आपल्या वस्त्रांच्यावरती नितांत आणि फार मोठा जीव आहे. आज त्यांना समजल्यानंतर ते कसल्याही विरोधात वेळून आपले आलेले आहेत तर त्यांच्या हस्ते त्यांना आपण मानाचा हार घालून आपल्या वस्त्रांचा आपण फडके अजून या जवळ पेपरला फोटो टाकायला मला एक जवळ तुम्ही तुम्हाला आपल्याला एक फोटो झाला अहो एक सेकंड त्या पुन्हा वाईट ओके त्यानंतर आता जो केक आपण केलेला आहे त्या केकचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या मातीशी आपल्या वस्त्रांचं आयुष्यभराचं नातं आहे तर ते प्रतीक म्हणून आज हा आपण एक खासबाग मैदानचा एक थोडंसं मोठी चित्र असलेलं आपण हा केक तयार केलेला आहे. तर आता आपल्या वस्त्रात तो केक हे करून आपण हे साजरा करते. खासबाग मैदानचा आकार केक. हो 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 मैदान तयार केले केक मैदान केलेलं आहे मैदान तर वाढदिवस आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्यापैकी जर कुणाला 1-2 शब्द आपल्या वस्त्रांच्या बद्दल मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी कृपया काय करावं की आपल्या यावं आणि 1-2 शब्द मनोगत व्यक्त करावं असं मी करावं. आता यानंतर आपले फडके मामा ज्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ते त्यांचे एक मनोगत काय करतील करतील त्याची कृपया सर्वांनी शांती ऐकून घ्यावं असं आपण नम्र विनंती करतो. मी कुस्तीप्रेमी आहे फक्त 1947 पासून कुस्त्या बघतो. कुस्त्या कुणाच्या का असेना त्याकडे बघायला जायचं हे मला नाद लागलं लहानपणापासून. सर्वसाधारण पहिला कुस्त्या मी मोहन पंजाबी, मोती पंजाबी, श्रीधर जाधव यांच्या बघितल्या. त्यानंतर बाबाला टिकेवाडे, अनवर पंजाबी यांच्यासुद्धा बघितल्या. त्याच्यानंतर मग अंदर
साहेब, मारुती माने, विष्णुपल सावर्डे, मोहम्मद हनीफ, या नागाळे या लोकांच्या कुस्त्या बोलला. त्याच्यानंतर आणि सगळ्या ज्या पुढे पुढे पैलवान येतात त्या लोकांची कुस्त्या मी आतापर्यंत बघत बसतो. बाकी मी ते आवड या हिशोबाने होतो. तरी सुद्धा हे जे व्यक्तिमत्व तुम्हाला ह्याला मोतीबाग करण्याला लाभलेलं आहे हे निराळ आहे. वयानं उंचीनं चढ आहेतच, उंचीनं सुद्धा चढ आहेत, दिसायला सुद्धा सुंदर आहेत आणि वागायला सगळ्यात चांगले आहेत. जैसे बोले तैसे वागे हे त्यांचं कर्तव्य आहे. हे अत्यंत मला भावतं कायम. त्यांच्या आयुष्यात जी शिस्त बिस्त येते ती त्यांच्या कर्तृत्वानं नेतृत्वानं येत असते आणि हे बाहेर कुठेही कमी पडत नाही. वस्तादी करायला इतर ठिकाणी वस्ताद असतात ते नाव लावतात. पोरगा एखादा मोठा चांगला व्हायला की तिथं आपलं नाव लावायसाठी ते वस्ताद नाव लावतात. प्रत्यक्ष ते कष्ट घेत नाहीत, मात्र हे समक्ष कष्ट घेत असतात. ह्याचंही ते कौतुक आहे. ह्याच्यावर तिथे किती त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि सगळ्या मैदानाला आवर्जून असतात. बोलावणं जिथं येईल तिथं ते हजर असतात. कुठेही बोलावणं आंदोलन असताना बोलावणं आलं की ते त्या मैदानाला गेलेच असंच म्हणून समजा. म्हणून हे तुम्हाला एक आदर्श आहे. वागावं कसं, बोलावं कसं, राहावं कसं हे सगळं आदर्श आंबेडकर वस्तादांच्याकडे घ्यायचे. त्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहे आणि त्यांना दीर्घायुष्य आणि चांगलं आयुष्य पडो ही ईश्वरासाठी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द आजच्याच कार्यक्रमाला आपले धनाजी पवार पैलवान जे आपल्या वस्तादांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. आज ते चांगल्या प्रकारे त्यांनी नाव मिळवलेलं आहे आणि ते आज त्यांच्या भागात चांगल्या प्रकारे दिसले आहेत. त्यांनी 2 शब्द आजच्या ह्या समारंभाच्या निमित्त बोलावं कारण वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. त्यांनी 2 शब्द बोला असं मी त्यांना म्हणले. बरं, आता इथं जमलेल्या प्रत्येकाला एकच आहे की बाबा की माझे वस्ताद माझे पैलवान त्यांच्या हाताखाली बाबा मी निर्माण झालो आणि ते आमचं दैवत आहे असे प्रत्येकाची सद्भावना आहे. परंतु यातल्या प्रत्येकाला आपल्याला स्टेज टेजिंग किंवा बोलता यावं असं काही नाही आहे. पण त्यांच्या भावना एकच आहेत की आपल्या वस्तादांना दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं कृपाचित आपल्यावरती कायमस्वरूपी राहावं ह्याच भावनेवर असं एकत्र जमलेले आहेत. तर यानंतर आणि कोणाला 2 शब्द बोलायचं असेल तर त्यांनी कृपया देशकडे यावं. कोण बोलणार आहे? आपले नागपूर समोर 2 शब्द बोलतो त्यांनी कृपया बोलायचं असेल त्यांना जरासं कोणी करतो नाही ठिकाणी आम्ही तुमच्याबद्दल बोलायचं ते काय टीका केलं राजकारणाचं व्यासपीठ किंवा आपण आपण हेवे देवे करून काय आपण इथं आलेलो काय असं नाही तुमच्यासाठीच आम्ही आलो ते बाजूला तालमीच्या बाहेर आम्ही ठेवतो. या ठिकाणी माननीय आमचे गुरु वस्ताद गणपतराव आंधळकर वस्ताद यांच्या 80व्या वाढदिवसाच्या पदार्पणानिमित्त या ठिकाणी सर्व आजी माजी सर्व जुने वस्ताद व आताची युवा पैलवान या तालमीतले सर्व मंडळी प्रतिष्ठित आमचे शिरपामा माकवेकर रांगे वस्ताद ताकारेहून आता धनाजी पवार वगैरे या ठिकाणी सर्व पैलवान उपस्थित आहेत. प्रथमतः मी या ठिकाणी तुमचे या ठिकाणी स्वागत करतो. आज या 15 तारखेला आजचा दिवस हा आमच्या दृष्टीनं सोनेरी दिवस आहे आणि ह्या सोनेरी दिवसाचं आणि सोनेरी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेरी दिवसाचा हा आम्ही सर्वांनी तुम्ही आमच्या दृष्टिकोनानं हा योगायोग आहे आणि चांगला दिवस आहे. आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही कित्येक दिवस आम्ही या तालमीमध्ये दिवस काढले. हे तालीम बनवताना सुद्धा अगदी शून्यातनं विश्व तयार झालं ते केवळ आमच्या या वस्तादांच्यामुळं. अनेक पैलवान झाले की ह्या वस्तादांच्यामुळं अनेक पैलवान सुद्धा या ठिकाणी मार्गस्थ म्हणजे नोकरीच्या निमित्तानं धंद्याच्या निमित्तानं कोणत्याही निमित्तानं की जेणेकरून आम्हाला फक्त आशीर्वाद लाभला ते आमच्या वस्तादांच्यामुळं. आणि मला तन मन धन या सर्व अर्पण केलं की आम्हाला लहानपणापासून आजपर्यंत इथे कित्येक मुलं आहेत आणि इथून सुद्धा पुढे घडणार आहेत. त्यांचा लाल मातीशी इथं असणारा निष्ठा ही तिने या ठिकाणी आम्हाला सगळ्या स्वरूपात दिलं आणि इतका सामर्थ्यवान माणूस ह्या आपण महाराष्ट्राच काय ह्या भारतात सुद्धा दुसरा सामर्थ्यवान माणूस नाही असं मी मानतो आणि माझं 2 शब्द पुरा करतो. आपल्यासमोर म्हटलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी नागपूर मनपूर्वक आभारी आहे.
त्याचप्रमाणे आज आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. आज जे आपला हा डोरारा जो उभा राहतो आहे, हा डोरारा जो उभा राहिलेला आहे, हा डोरारा उभा करत असताना जे काही कष्ट, ज्या काही यातना किंवा जो काही त्रास पडला किंवा प्रत्येकाला भेटणं, प्रत्येकाला बोलणं, प्रत्येकाला सहकार्य करा म्हणून सांगणं, याची सर्वच परिस्थिती आपल्या वस्ताला आहे. तर ह्यातनं आपला आज इकडची आपली तालीम तयार झाली, वरचा स्लॅब पडला, वरच्या रूम्स तयार झाल्या. तर असं थोडं थोडं तर काय वेळेला डेव्हलपमेंट व्हायला लागलेले आहे. कवाई कवाई की आपल्या तालीममध्ये पूर्ण मॅच होतं, आता मॅच आता नाही आहे. तर आपल्या वस्तांच्या बरोबर आपल्या सर्वांनी त्यांच्या पाठीमागे राहून आपल्या वस्तांनी तो एक शब्द, त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण याची पूर्ण कल्पना माझ्यासारख्या माणसाला असण्याची एकमेव कारण म्हणजे मी त्यांच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे. त्यामुळे माझ्या वस्तांची ताकद, माझ्या वस्तांची पावन, माझ्या शब्द काय ते फक्त मी अत्यंत जवळ जाणलेले आहे. तर एक शब्द त्यांनी टाकावा कुठेतरी आणि आपल्या तालुक्याला छानपैकी आणि चांगलं इंटरनॅशनल लेवलचं मॅच आणण्याकरता प्रयत्न करायचा असं मी आपल्या सर्वांच्या वतीने जे तुमचं मनोगत आहे तुम्ही आपल्या वस्तांसमोर मांडलेलं आहे. आता वस्तादांनी आता लगेच माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं, पण ते आपल्या मनोगतामध्ये या सर्व गोष्टीचा वापर करतील. तरी पण आत्ताच आपल्या वस्तांच्या बरोबरबद्दल एक दोन शब्द बोलण्याकरता आपले मित्र आलेले ते दोन शब्द मनोगत करावं असं मी त्यांना विनंती केलं. आदरणीय गुरु नमस्कार. आपण ज्येष्ठ मंडळी तालेबद्दल म्हणजे पहिल्यांदा तालमीतर्फे मी स्वागत करतो. आणि तालमीतले सर्व मुलांनी एकत्र येऊन एक सर्व वाढदिवस घेतला, 70 वर्ष साजरे केले. आणि देवाकडे मी एकच मागणं बघतो आपल्या सर्व पैलवानाच्या तर्फे की वस्तादांना अजून आयुष्य मिळावं आणि आम्हाला गुरुवारांचं एक मार्गदर्शन असंच मिळावं. आणि मी काही दुमत नाही आहे. आता यानंतर आपल्या वस्तादांना ज्यांना तुम्हाला बुच्ची किंवा हार द्यायचे असतील नाही एक दोन यानंतर आपले वस्ताद आता मला वाटते कोण मुलगी यायचे आपल्या वस्तादाला कोण बोलणार. आता यानंतर आजचे उत्सवमूर्ती आपल्या सर्वांचे वस्ताद माननीय पैलवान यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आजच्या सरकार समाजात दोन शब्द बोलावे असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या माझे सगळे सुस्वे आधी माती इतर आणि मलाही कल्पना नव्हती. कारण गेल्या वेळी थोडं या तुम्ही मला माझा वाढदिवस करायचा आहे काल वरून झाल्या ते पण मी नाही सांगितलं. तुमचे तुम्ही उत्साह करताय तुमच्या उत्सवावर तुम्हाला काही व्यसन झालं कारण प्रसिद्धी ज्या लक्षात तुम्ही आयुष्यभर असं त्याच्यात अत्यंत दृष्टी एकच आहे की मी ह्या लावण्यात आलो इथं उतरलो माझे गुरुच्या बाजूला गेले. त्याने मला विचारून घेतलं तिने जे मला धडक दिलं कधी कुस्तीशिवाय कधी तुझ्या तोंडात उत्तर काय भाषा नाही राजकारणी किंवा कुठलीच काही नाही. आणि तेच मी गिरीत राहिलो आणि माझ्या सर्व लहान मोठ्या सगळ्या शिष्यांना मी शिकवत आलो आणि ते अनेकांनी ते उचलले ते काय काय पदार्थ त्याच्यावर मला काही कमी नाही. आणि असतं तर सगळी नाही इकडं पण चालावं कुस्ती पेशा कसा असावा पैलवान कसा असावा समाजाचं ऋण काय आहे हे आपण दिलं जाणून गेलं. आता एक साहेब नेता अंगाने दिलेत नाही कारण त्याच्याकरता जास्त आपल्याला काय पुढं धडक घ्यावं लागतं असं नाही आहे. खेळाडू हे सगळ्यांचा एक प्यारा असतो
सगळ्यात लहान मोठा गोर गरीब बायका पुरुष सगळ्याचा प्रश्न. त्या दृष्टीनं एक त्याच्यात आपण कसं वावरलं पाहिजे, मन भावना प्रत्येकाला पाठ्या येतात. त्या जे काही माझ्या गुरुंनी मला शिकवल्यात ते आम्ही वापरत आलो. काय गट तट धर्म सगळ्यांनी त्या कामांच्या बाहेर ठेवायला सांगितलं आणि आजूबाजू तेच राहणार आणि त्या दिशेने मी पावलं टाकतो. कोणाला काय बरं वाटेल, कोणाला वाटेल, त्याचा काय भाग आहे काय सगळ्याच्या सगळे प्रत्येक परमेश्वराचा म्हणजे सगळं चांगला एक माणूस आहे. मला तर काही खत वाटत नाही. पण तुम्ही एकच आहे की समजा माझ्याबद्दल तुम्ही पुष्कळ झटता बोलता, तुम्हाला एक आदर आहे छोट्या मोठ्याला, भावनेच्या घरात कुठे विचारला की कोणाला काय म्हणायचे काय म्हणू नका. आहे आपले जिथे जायला बघायचं करायचं. कुस्ती क्षेत्रात तुम्ही प्रत्येकाने आता इथून मग काही छोटे मोठे पैलवान आपले झाले, तिने विद्यापणे तिने त्यात राबलेले आहेत. त्याच्यातील काय पंजाबच्या पाया उभारले ते. आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही पैलवानकी स्वतःचं शरीर, घरातले कुटुंबीय जबाबदारी आणि पैलवानकीला पुढे गाळबोट लागू नये असं तुम्ही राहावं हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला पाठीमागं सदैव कुठल्या गोष्टीला कुठेतरी गेला तर मी छोटा मोठा कुठला गरीब पैलवान असला मला तिथं कधी खर्च वाटणार नाही. माझा हे सर्व असं आता खरं कार्यक्रम पुष्कळ घरच्या माझ्या भावाने पुतण्याने त्यांच्याकडे काय रुसण्याच्या शिकवले. तुम्हाला काय तुमच्या जे काही भावना येतात त्याच्यावर कुठं पुन्हा येतं कोणी म्हणजे येतात. मला हे मोठेपणा आणि मोठेपणा माझ्या कष्टावर माझ्या आई वडिलांच्या माझ्या गुरुच्या आशीर्वादाने मिळालं आहे. अत्यंत आता 60 वर्ष झाली म्हणजे बघतोय आज नसतं नाही. आणि ते तुम्ही भोगावा, तुमच्या प्रपंचात तुम्ही सुखी राहावं सगळ्यातून पहिलं हेच माझी इच्छा आहे. त्याच्याकरता माझं जो पण हातपाय चालते ते ती कशाची खर्च करता मी कुठलंही काय स्वतःच्या मुलगाला सुद्धा मी धंद्यापणात काही विचारत नाही. फक्त खेळ त्या मातीपासून माझं चांगलं झालेलं आहे. आणि ते माझं झालं तसं म्हणजे मी तुमच्या पाठीमागे तुमचं चांगलं छोट्या मोठ्यानं तुमच्या प्रपंचात तुमच्या बायकापुरात तुम्ही चांगलं राहावं. कुठं जरी असलं तरी मला बघायला ऐकायला मिळावं हेच माझं समाधान. मला कशाचं देणं असलेलं नाही. मला जे काही मिळालं ते भरपूर मिळालेलं आहे. त्याच्यात कुठले उणीव नाही आणि त्यात कुटुंबाच्यात असं आहे. माझे एकच असल्याची शाळेमध्ये एखादं पदक आता एक माती मॅट हे वाद चालला आहे कुठं का असं ना पण इथले काही नाही परदेशात नाव करावं ही माझी इच्छा आहे. माझ्या तालमीला मी कुठल्या तालमीत झालं माझ्या तालमीसाठी मी प्रयत्न करणारच. तर कुठल्या तालमीचं कुणी असं ना छोटा मोठा म्हणजे आता मुलीसुद्धा काही भाग झालेल्या त्या कुणी कसं नाही कोल्हापूरला शाहूराजांच्या जे काही त्या नगरला काही नाही का पदक मिळवून द्यावं हेच माझी अपेक्षा. त्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करा. तुम्ही आपापल्या गटात त्यात ते कुठं जायचं नाही इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही काही नाही. कुस्तीला तुम्हाला बोललो तुम्ही जावा कुस्ती करायचं. मला कोणी चांगलं म्हणजे वाईट म्हणजे ते मला तुम्ही धरायचं नाही. तुमचा जे कार्यभाग आहे ते पुरा केला पाहिजे त्यातच मला समाधान आहे. ते काय करू तुम्ही झाला आता इकडे गेलं नाही तिकडे जायचं नाही इकडे जायचं नाही असं नको. कुस्ती तुम्ही नाही येतात कुस्तीला तुम्ही काय करणार का थोड्या करणार का तुम्ही कुस्तीच केली पाहिजे. तर त्याच्याकरता कष्ट करा. आणि कष्ट म्हणजे नुसतं करू शकतो तसं नाही. आधी आपल्या देशाचं आपल्या आईबरोबर आपलं नाव व्हावं त्यातलं माझं नाव होईल हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही जे भावना जे काही ठेवली असेल तसे कडबदूर ठेवा. तुम्ही एकमेकावर बंधू भावना राहावा. समाजाशी तुम्ही एकत्र राहावा एवढंच माझा संदेश आहे. आणि मला जेव्हापर्यंत येतं आहे माझा हातपाय चालतो तोपर्यंत तालमीशिवाय बाकीशिवाय मी दुसरं काही होतं माझ्या विषय नाही. कुणाला सगळं मी सोडलं आहे. घरात सुद्धा मी काय पद्धत बोलत नाही. सकाळी संध्याकाळी तालमीच वेळेमध्ये जर राहतो अत्यंत राहणार आहे ती मला सांगायसाठी नाही. ती जे अशा प्रकारे पुढे करायची असेल तर तुम्ही कष्ट करून छोटे मोठे अनेक त्यात आता हे आहे ते पहिले पाडायचं काम आम्ही करतोय चकमायचं काम तुम्ही करणार आहे का एवढंच करावं हीच माझी आशा आहे. बाकी सर काय तुम्हाला सांगायचं नाही काय मागायचं नाही. आणि पहिलं सोबत साधन असं तुम्ही राहावा एवढंच माझा संदेश आहे. तुम्ही ते मला जे काही त्या अनुसार माझा गौरव केला असा त्याच्यातून सगळ्यात तुम्ही आभार मानतो. कारण तुम्ही माझ्या मुलासारखे सगळे माझं त्याच्यावर प्रेम राहणार म्हणून गरीब शेअर त्यात खूप बारका मोठा काही नाही सगळी सांगते द्यायचं एवढं तुम्हाला सांगून मला सांगतो पाळावा. कुठेतरी एखाद्या चांगल्या पद्धत मिळशील जर छोटी मोठी मिळतात छोटे छोटे आहेत तुम्ही तेवढं समाधान राहू नका. वर भरायली घ्या गरुड भरायली त्यात तुमचं आयुष्य चाललं आहे आणि माझं समाधान आहे एवढंच मला सांगायचं आहे. आणि असं तुम्ही बंधू भाव राहावा काय हरकत नाही. तुम्ही आता केलेला आभार मानायचं म्हणजे काही माझ्या मुलांचा आभार मानायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना आभारी आहोत. आणि दुसरं काय त्याच्यात पाठी मला काय सांगायचं नाही काही बोलायचं नाही. तुम्ही कुस्ती पेशाला साधं असं राहावं एवढं सांगून शरीर माझं कार्यक्रमाची उत्सवमूर्ती आपल्या सर्वांच्या बसतात माननीय पैलवानांनी जे आपलं मनोगत
एक कुटुंब, पण आपले फार मोठं कुटुंब, या कुटुंब प्रमुखाचे एक मालक या निमित्ताने त्यांनी आपल्या आयुष्यभराचे जे एक अनुभव किंवा मार्गदर्शन जे आपल्या समोर केलं, त्याचप्रमाणे त्यांनी यामध्ये एक 2 शब्द असे त्यांच्या मुखातून गेले की ते सर्वांनी लक्षात ठेवावे की गुरुशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या गुरूंची आठवण काढल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. यात त्यांच्याबद्दल मनात गुरूंच्याबद्दल असलेली निष्ठा केली. ज्या गुरूंनी यांना मोठं केलं, ज्या गुरूंनी यांना नावावर आणलं, ज्या गुरूंच्यामुळं आज हे एवढे मोठे आज भारतामध्ये ज्यांचं नाव आहे, हे तर त्यांनी एक संधी दिला की बाबा गुरु. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी जे पाहिलं किंवा आम्ही जे अनुभव होते असं की आमचा हा एक पहाड एवढा मोठा आहे की पण तो प्रसिद्धीच्या झोतासमोर कधीही गेला नाही. पण प्रसिद्धीच्या झोतावर न जाता आज त्यांची एवढी प्रसिद्धी आहे की जी आज प्रसिद्ध हातावरला आपण प्रत्येक माणूस बघतो, फोटोला येण्या करता प्रत्येक माणूस धडपडतो. पण आपलं असं एकच व्यक्ती होतं, आपलं असंच एक दैवत आहे की ज्या दैवताने कधीही प्रसिद्धीच्या पाठीमागे गेले नाहीत. त्यामुळेच आज आजचं जे वैशिष्ट्य आहे ते हेच वैशिष्ट्य, असं वैशिष्ट्य आज तुम्हाला आजच्या जगामध्ये बघायला कुठेही मिळणार नाही. हे आपल्या वस्तांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यांच्या आजच्या वाढदिवसाकरता आपण सर्व एकत्र आलात प्रेमानं, आपण जिव्हाळ्यानं, तर त्याबद्दल न्यू शाहू मुजबा दरम्यानच्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि यानंतर ज्यांनी कोणाला आपल्या वस्तादांना खुशी देऊन त्यांचा सत्कार करायचा त्यांनी काय करावं, सावकाश करावा असं मी त्यांना विनंती करतो. राजू अरे करू नका बस. पेन दिला
सुधीर भाऊ पुढे सर जरा पुढे सर म्हणल्यावर तिथंच वाकडा आला दोन मिनिटं बसून घ्या जरा एवढं मी बोलायचं मत नाही भेटा बना या आपल्या तालमीतले माजी पैलवान व आमचे सहकारी प्रकाश पवार यांची परवाच तिटवे ग्रामपंचायत या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी वस्तादांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. आणि कोण कुठं बँके बिंके पुढे असं सांगा. चांगले होते आपल्या माणसं आहेत, बाकी काय बोलू नका.
काय विकून राहिलेला आहे सांगा. आमच्या लक्षात नाही. आमच्या लक्षात आहे कुठून एवढं चेअरमन आहे. इथे ठेव पुढे ठेव इथे ठेव हां हां तिकडे जाऊ मागची पोर उभं राहा तिथे जाऊ जवळ या 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 जरा जवळ या तुम्ही सगळे या की जवळ बसा आता बसा मागायला बसा
तुम्ही मामा बसा तुम्ही बसा दोन नंबरचा बॉक्स आहे काय झाले लई लांब व्हायला तुम्ही मुलांना पाठीवर उभं करूया काय पाठीवर हां हां चालते चालते वस्तात पुढे येते वस्तात जवळ दिसतो